Hello students, welcome to the next part of the chapter alcohol phenol ether. In the previous video lecture, we have studied the acidic character of alcohols and phenols. Now, in this video lecture, I am going to talk about the esterification reaction. आता या ठिकाणी इस्टरिफिकेशन रिॲक्शन जे आहे ते इस्टरिफिकेशन रिॲक्शन आपल्याला या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टडी करायचं आहे. आता या रिॲक्शनचं हेडिंग जर बघितलं तर इस्टरिफिकेशन हे हेडिंग दिले. पहिलाच त्या ठिकाणी वर्ड जो आहे तो कोणता दिसतो आहे, इस्टर, आणि पुढं फिकेशन म्हणजे इस्टरचं फॉर्मेशन जे आहे ते इस्टरचं फॉर्मेशन या ठिकाणी होते. आता रिॲक्शनमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी आपण अल्कोहोल आणि फेनॉल ह्याच्या केमिकल प्रॉपर्टीज स्टडी करतो आहे. म्हणजे अल्कोहोल आणि फेनॉल हे आपल्याला रिॲक्ट करायचे आहेत आणि हे रिॲक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी इस्टर जे आहे ते इस्टर फॉर्म होणार आहेत. पण आता हे अल्कोहोल आणि फेनॉल जे हे रिॲक्ट करताना कशाबरोबर रिॲक्ट केले जातात तर त्या ठिकाणी कार्बोक्झिलिक ॲसिड असेल, ॲसिड अनहायड्राईड असेल किंवा असाइल क्लोराईड असेल, याच्याबरोबर त्या ठिकाणी हे अल्कोहोल आणि फेनॉल जे आहे ते रिॲक्ट केलं जातं आणि नंतर त्या ठिकाणी इस्टर जे आहे ते इस्टर फॉर्म केलं जातं. तर इन जनरल जर बघितलं तर त्या ठिकाणी हे अल्कोहोल्स आणि फेनॉल्स हे त्या ठिकाणी कशाबरोबर रिॲक्ट होतात तर त्या ठिकाणी कार्बोक्झिलिक ॲसिड बरोबर रिॲक्ट होतात आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी इस्टर जे आहे ते इस्टर फॉर्म होतं. त्या प्रोसेसला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, इस्टरिफिकेशन प्रोसेस. लक्षात ठेवा, द रिॲक्शन बिटवीन अल्कोहोल और फेनॉल विथ कार्बोक्झिलिक ॲसिड टू फॉर्म ॲन इस्टर इज कॉल्ड इस्टरिफिकेशन प्रोसेस. ही झाली त्याची डेफिनेशन. तुम्हाला त्या ठिकाणी एक्झामला विचारलं काय जातं, राईट शॉर्ट नोट ऑन इस्टरिफिकेशन प्रोसेस और राईट शॉर्ट नोट ऑन इस्टरिफिकेशन असा जर क्वेश्चन विचारला तर त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन जे आहे ती सुरुवातीला अगोदर लिहावी लागेल. डेफिनेशन 1 मार्कासाठी विचारली जाते आणि त्यामध्ये एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल तुम्हाला 1 मार्कासाठी राईट करावं लागतं. थेरीचा क्वेश्चन पुन्हा एकदा मी डेफिनेशन रिपीट करतो. द रिॲक्शन बिटवीन अल्कोहोल or phenol with carboxylic acid for an ester is called esterification. अल्कोहोल आणि फेनॉल हे रिॲक्ट होतात कशाबरोबर तर कार्बोक्झिलिक ॲसिड बरोबर रिॲक्ट होतात आणि इस्टरचं फॉर्मेशन होतं. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो आहे, इस्टरिफिकेशन प्रोसेस किंवा इस्टरिफिकेशन रिॲक्शन असं आपण त्या ठिकाणी म्हणतो आहे. आता त्याच्यानंतर महत्त्वाचा पार्ट जो आहे तो म्हणजे इस्टरिफिकेशन किंवा इस्टरचं जे फॉर्मेशन जे आहे ते इस्टरचं फॉर्मेशन कसं होतं हे आपल्याला बघायचं आहे. आता इस्टरिफिकेशनमध्ये आपण सुरुवातीला काय म्हणलं तर अल्कोहोल आणि फेनॉल हे कार्बोक्झिलिक ॲसिड बरोबर रिॲक्ट होतात. सपोज हे इस्टरचा तुमचा मॉलिक्युल, इस्टर आपण डिफाईन करताना कसं डिफाईन करतो, RC डबल बॉन्ड O आणि R हे इस्टर आहे. ठीक आहे, हे इस्टर कधी फॉर्म होणार आहे तर अल्कोहोल असेल आणि तुमचं कार्बोक्झिलिक ॲसिड असेल RC डबल बॉन्ड OH हे ज्यावेळेस कंबाईन होतील त्यावेळेस हे इस्टर जे ते इस्टर फॉर्म होणार आहे. आता महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये बघा, अल्कोहोल म्हणलं की त्याच्यामध्ये हा ROH ग्रुप आहे आणि ॲसिडमध्ये सुद्धा त्या ठिकाणी काय आहे तर OH ग्रुप आहे. आता यामध्ये हे इस्टर फॉर्म होताना त्या ठिकाणी कॉम्बिनेशन्स महत्त्वाचे आहेत. म्हणजे कुठलं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी हे इस्टर जे ते इस्टर फॉर्म करते. एकतर R अल्कोहोलमधला असेल, अल्कोहोलमधला R आणि कार्बोक्झिलिक ॲसिडमधला ROO मायनस हा कार्बोक्झिलिक ॲसिडमधला असेल. हे झालं एक कॉम्बिनेशन. किंवा दुसरं कॉम्बिनेशन कसं असेल, RC डबल बॉन्ड O हा पार्ट जो आहे तो कार्बोक्झिलिक ॲसिडमधला असेल आणि RO हा पार्ट जो आहे तो कशामधला असेल, अल्कोहोलमधला असेल. आता ही 2 कॉम्बिनेशन आहेत. आता याच्यामध्ये जर बघितलं तर या इस्टरिफिकेशन रिॲक्शनमध्ये वॉटर मॉलिक्यूल सिम्पली लॉस केला जातो. इथला OH ग्रुप असेल आणि इथला हायड्रोजन ॲटम असेल किंवा इथला OH ग्रुप असेल आणि इथला हायड्रोजन ॲटम असेल, हे त्या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल लॉस्ट केलं जातं. मग वॉटर मॉलिक्यूल लॉस्ट केल्यानंतर हे इस्टर जे आहे ते इस्टर फॉर्म होते. यामधलं कन्व्हिनियंट त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर हे
स्ट्रक्चर फॉर्म होताना कोणता त्या ठिकाणी पार्ट त्या ठिकाणी रिॲक्शनमध्ये भाग घेणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. आता यामध्ये जर बघितलं तर हे जे इस्टर जे आहे ते इस्टर फॉर्म होताना वॉटर मॉलिक्यूल लॉस्ट होणार आहे आणि त्याच्यामध्ये कंबाईन होताना हायड्रोजन ॲटम जो आहे तो त्या ठिकाणी अल्कोहोलमधला येतो आणि कार्बॉक्झिलिक ॲसिडमधला ओ एच ग्रुप जो आहे तो ओ एच ग्रुप कंबाईन होऊन त्या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल जे आहे ते वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होतात. लक्षात ठेवा, अल्कोहोलमधला हायड्रोजन ॲटम आणि कार्बॉक्झिलिक ॲसिडमधला ओ एच ग्रुप हे त्या ठिकाणी कंबाईन होऊन वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो. हे त्याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट आहे. मग त्या ठिकाणी रिॲक्शनमध्ये जर बघितलं तर कुठले ग्रुप कंबाईन्स होणार आहेत, एक म्हणजे आर ओ अल्कोहोलमधला आणि आर सी डबल बॉन्ड ओ हा कशामधला कार्बॉक्झिलिक ॲसिडमधला, हे त्या ठिकाणी जॉईन होतील, कंबाईन होऊन त्या ठिकाणी हे इस्टर जे आहे ते इस्टर फॉर्म होणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट जो आहे, आता इथं समजलं तुम्हाला की बाबा वॉटर जे आहे ते फॉर्म होताना इस्टरिफिकेशनमध्ये हायड्रोजन ॲटम अल्कोहोलमधला आणि कार्बॉक्झिलिक ॲसिडमधला ओ एच ग्रुप जो आहे तो ओ एच ग्रुप बाहेर पडतो. आता नेक्स्ट पार्ट याच्यामध्ये या रिॲक्शनमध्ये ही जी रिॲक्शन जे ही रिॲक्शन त्या ठिकाणी इस्टरिफिकेशन रिॲक्शन हे रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. काय आहे? रिव्हर्सिबल रिॲक्शन. त्याच्यामध्ये फॉरवर्ड रिॲक्शनसुद्धा होते आणि बॅकवर्ड रिॲक्शनसुद्धा होते. मग फॉरवर्ड रिॲक्शनमध्ये इस्टर फॉर्म होतं आणि बॅकवर्ड रिॲक्शनमध्ये पुन्हा त्या ठिकाणी हायड्रोलायसिस होतं इस्टरचं आणि पुन्हा त्या ठिकाणी अल्कोहोल किंवा फेनॉल असेल आणि त्याच्याबरोबर कार्बॉक्झिलिक ॲसिड जे ते कार्बॉक्झिलिक ॲसिड फॉर्म होतं. म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शन त्या ठिकाणी इस्टरिफिकेशनची राहते आणि बॅकवर्ड रिॲक्शन या ठिकाणी कोणते राहते? हायड्रोलायसिसची राहते. याच्यावरती तुम्हाला सी ई टी नीटला किंवा जे ईला क्वेश्चन विचारला जातो. इस्टरिफिकेशन रिॲक्शन पहिला पॉईंट त्या ठिकाणी रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. दुसरा पॉईंट फॉरवर्ड रिॲक्शन इस्टरिफिकेशनची असते आणि बॅकवर्ड रिॲक्शन जे आहे ती त्या ठिकाणी कोणते राहते? हायड्रोलायसिस रिॲक्शन असते. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये नेक्स्ट तर ही रिॲक्शन जे आहे ती रिॲक्शन कॅरीड आउट करण्यासाठी हे डायरेक्टली काहीतरी अल्कोहोल आणि फेनॉल कार्बॉक्झिलिक ॲसिड बरोबर रिॲक्ट होत नाही. त्या ठिकाणी रिॲक्शन घडवण्यासाठी तिथं कॅटलिस्ट वापरावं लागतो. मग कॅटलिस्ट रिॲक्शनमध्ये कुठला वापरला जातो? तर H2SO4 जो आहे तो H2SO4 हा त्या ठिकाणी कॅटलिस्ट म्हणून रिॲक्शनमध्ये वापरला जातो. हा त्या ठिकाणी इस्टर फॉर्म करतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये हायड्रोलायसिस किंवा त्या ठिकाणी हायड्रोलायसिस जे आहे ते हायड्रोलायसिस पुन्हा कॅरीड आउट करतो. कोण? तर हा तुमचा त्या ठिकाणी H2SO4. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये अगोदर जे पॉईंट मी एक्सप्लेन केले ते अगोदर मी राईट करतो. पहिला पॉईंट त्यामध्ये आपण डेफिनेशन डिफाईन केली. सेकंड पॉईंट त्यामध्ये काय म्हणलं होतं? इन द इस्टरिफिकेशन सेकंड पॉईंट त्या ठिकाणी आपण मेन्शन केलं होतं. इस्टरिफिकेशन प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी काय होतं आहे तर वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होते. वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होते आणि हा वॉटर मॉलिक्यूल फॉर्म झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन जे आहे ते कॉम्बिनेशन काय होतं? कॉम्बिनेशन जे आहे कॉम्बिनेशन ऑफ हायड्रोजन ॲटम कशामधला येतो आहे तर अल्कोहोलमधला. कॉम्बिनेशन ऑफ हायड्रोजन ॲटम ऑफ अल्कोहोल or phenol. Combination of hydrogen atom of alcohol or phenol and OH group of कार्बोक्झायलिक ॲसिड. हा पॉईंट अगोदर एक्सप्लेन केलेला आहे तोच मी पुन्हा राईट केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट दुसरा जो आहे त्याच्यामध्ये पॉईंट काय आपण मेन्शन केलं होतं? काय म्हणलं होतं? दिस रिॲक्शन इज रिव्हर्सिबल. हा महत्त्वाचा वर्ड आहे. रिॲक्शन जे आहे ती रिॲक्शन त्या ठिकाणी काय आहे? रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. त्यामध्ये पुन्हा नेक्स्ट पॉईंट मी काय सांगितलं होतं? द फॉरवर्ड रिॲक्शन is called
esterification and backward reaction is called काय म्हणलं होतं तर हायड्रोलायसिस बॅकवर्ड रिॲक्शन यामध्ये हायड्रोलायसिस रिॲक्शन होते. त्याच्यानंतर काय मेन्शन केलं होतं आपण द रिॲक्शन मे बी कंप्लीटेड may be completed in the presence of concentrated H2SO4 which act as catalyst as well as dehydrating agent. ठीक आहे. हे जे पॉईंट जे आहेत हे मी अगोदर एक्सप्लेन केलं होतं. हिस्टरिफिकेशन प्रोसेस म्हणजे काय, त्याच्यानंतर त्या ठिकाणी हिस्टरिफिकेशनमध्ये हायड्रोजन ॲटम आणि OH ग्रुप जो आहे तो त्या ठिकाणी कशामधला रिमूव्ह होतो, हायड्रोजन ॲटम अल्कोहोलमधला, आणि OH ग्रुप जो आहे तो त्या ठिकाणी कार्बॉक्झिलिक ॲसिडमधला हा बाहेर पडतो. वॉटर मॉलिक्यूल लॉस केला जातो. ही रिॲक्शन रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. फॉरवर्ड रिॲक्शन कोणती होते तर हिस्टरिफिकेशन, बॅकवर्ड रिॲक्शन हायड्रोलायसिस रिॲक्शन आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो म्हणजे H2SO4 याच्यावरती एक क्वेश्चन विचारला जातो. कॅटलिस्ट म्हणून त्या ठिकाणी वर्क करतो, त्याचबरोबर डिहायड्रेटिंग एजंट म्हणून त्या ठिकाणी वर्क करतो. याच्या अगोदर आपण रिॲक्शन बघितलेलं आहे. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हा त्या ठिकाणी डिहायड्रेटिंग एजंट आहे. तो त्या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो वॉटर मॉलिक्यूल त्या ठिकाणी रिमूव्ह करतो रिॲक्शन साईटमधून. ठीक आहे. तर रिॲक्शन जे आहे ते रिॲक्शन मी या ठिकाणी डिफाईन करतो आहे. रिॲक्शनमध्ये मी घेताना त्या ठिकाणी काय घेतो आहे तर पहिल्यांदा अल्कोहोल जे ते अल्कोहोल जनरली मी रिप्रेझेंट करतो आहे. अल्कोहोल आणि कार्बोक्सिलिक ॲसिडची रिॲक्शन आर देन OH हे काय आहे तर अल्कोहोल आहे. ह्या अल्कोहोलची रिॲक्शन मी कशाबरोबर करतो आहे तर कार्बोक्सिलिक ॲसिड बरोबर आर, किंवा इकडं मी राईट करताना ठीक आहे पुन्हा मी रिॲक्शन राईट करतो इथं OH म्हणजे लक्षात येईल तुम्हाला OH C डबल बॉन्ड O आणि R हे काय आहे कार्बोक्सिलिक ॲसिड. ठीक आहे. आता यामध्ये रिॲक्शनमध्ये फॉरवर्ड रिॲक्शन होणार आहे ती कोणती आहे तर हिस्टरिफिकेशन. वापरायचं काय आहे तर ॲसिड कुठलं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 मी H+ डिफाईन करतो. ठीक आहे. देन फॉरवर्ड रिॲक्शन जी आहे ती हिस्टरिफिकेशन रिॲक्शन आहे. आणि बॅकवर्ड रिॲक्शन मी म्हणलं होतं ती कोणत्या आहे याच्यामध्ये तर हायड्रोलायसिस रिॲक्शन आहे. मी इथं सिम्पली लिहिलो हायड्रोलायसिस. ठीक आहे. हे आपण डिफाईन केलं वरच्याप्रमाणे. आता इथं सेकंड जो पॉईंट आहे तो सेकंड पॉईंटमध्ये आपण म्हणलेला H पार्ट जो आहे तो कुठला जाणार, H पार्ट जो आहे तो H पार्ट कशामधला त्या ठिकाणी बाहेर पडणार आहे तर अल्कोहोलमधला, आणि OH पार्ट जो आहे तो कशामधला कंबाईन होणार आहे तर कार्बोक्सिलिक ॲसिडमधला, आणि वॉटर मॉलिक्यूल जे आहे ते वॉटर मॉलिक्यूल त्याच्यामध्ये लॉस केलं जाणार आहे. इस्टरचं फॉर्मेशन होईल. आता या ठिकाणी हा R आहे तसंच लिहायचं RO देन C डबल बॉन्ड O आणि पुढे काय येणार आहे तर R येणार आहे. ठीक आहे. हे झालं इस्टरचं फॉर्मेशन. रिमेनिंग पार्ट OH आणि H कंबाईन होऊन त्या ठिकाणी काय फॉर्म होईल तर वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो वॉटर मॉलिक्यूल त्याच्यामध्ये फॉर्म होईल. ठीक आहे. हे झालं त्या ठिकाणी अल्कोहोल आणि कार्बोक्सिलिक ॲसिड ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर ट्रीट करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये इस्टर आणि वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होतो. आता इथं अल्कोहोलच्या ऐवजी आपण फेनॉल घेऊन बघूया. फेनॉल घेतल्यानंतर फेनॉलचं मी मॉलिक्यूल असाईन करताना या पद्धतीने असाईन करतो आहे ArOH असं लिहिलं तरी चालेल, किंवा फेनॉल असं डायरेक्टली डिफाईन केलं तरी चालेल. ठीक आहे. देन OH C डबल बॉन्ड O आणि R हे आहे ते फेनॉल आहे. हे तुमचं काय आहे
कार्बोक्झायलिक ॲसिड आणि ह्या दोघांना त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर ट्रीट केलं जातं आणि त्याच्यामध्ये फॉरवर्ड रिॲक्शन जी आहे ती कोणती होते, इस्टरिफिकेशन, आणि बॅकवर्ड रिॲक्शन जी आहे ती त्या ठिकाणी कोणती होते, तर हायड्रोलायसिस रिॲक्शन, हायड्रोलायसिस. ठीक आहे. आता याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणेच काय येणार, एच जो ॲटम आहे तो कशातला येईल, तर अल्कोहोल किंवा फेनॉल. फेनॉलमधला हा एच ॲटम आणि हा OH ग्रुप जो आहे तो कशामधला येणार आहे, तर कार्बोक्झिलिक ॲसिडमधला येईल आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी हे इस्टर जे आहे ते इस्टर फॉर्म होईल. ठीक आहे. इकडे या ठिकाणी हे ॲरोमॅटिक सिस्टीम, देन O, देन C डबल बॉन्ड O आणि R, हे झालं त्या ठिकाणी इस्टर. अलॉंग विथ दॅट वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो वॉटर मॉलिक्यूल त्याच्यामधून बाहेर पडते. हे झालं आता रिॲक्शन. तर रिॲक्शनमध्ये तुम्हाला CET, नीट आणि JEEला क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन विचारताना कशावरती विचारला जातो हे बघा. आता हिस्टरिफिकेशन रिॲक्शन जे, ते हिस्टरिफिकेशनचा रेट, रिॲक्शनचा रेट हा कशावरती डिपेंड असतो, तर अल्कोहोल आणि कार्बोक्झिलिक ॲसिड या दोघांवरती त्या ठिकाणी हिस्टरिफिकेशन रिॲक्शनचा रेट जो आहे तो रेट डिपेंड असतो. जेवढे जास्त त्या ठिकाणी बल्कियर ग्रुप रिॲक्शन साईटच्या शेजारी असतील तेवढे त्या ठिकाणी रिॲक्शनचा रेट जो आहे तो रेट काय केला जातो, स्लो डाऊन केला जातो. वेदर दॅट रिॲक्शन साईट इज अल्कोहोल ऑर कार्बोक्झिलिक ॲसिड. कार्बोक्झिलिक ॲसिड असेल किंवा त्या ठिकाणी अल्कोहोलचे मॉलिक्युल्स असतील त्याच्यामध्ये जर त्या ठिकाणी रिॲक्शन साईडच्या निरर जर बल्कियर ग्रुप असतील तर त्या ठिकाणी रिॲक्शनचा रेट जो आहे तो रिॲक्शनचा रेट हा स्लो डाऊन केला जातो. आता बल्कियर ग्रुप आणि रिॲक्शन साईट जर बघितली तर इथं या ठिकाणी रिॲक्शन साईट आहे, बरोबर. हा हायड्रोजन ॲटम इथला जाणार आहे आणि याच्या निरर पोझिशनला या ठिकाणी काय आहे, तर अल्काईल ग्रुप आहे, बरोबर. हा अल्काईल ग्रुप जर बल्कियर असेल तर रिॲक्शनचा रेट स्लो डाऊन केला जाणार. त्याचबरोबर इकडं जर बघितलं तर ही रिॲक्शन साईट आहे, बरोबर, आणि या साईटला जर बल्कियर ग्रुप असेल अटॅच तर त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी रिॲक्शनचा रेट जो आहे तो रेट काय केला जातो, स्लो डाऊन केला जातो. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट जो आहे तो रिॲक्शनचा रेट हा स्लो डाऊन केला जातो बल्कियर ग्रुपने, पण बल्कियर ग्रुप त्या ठिकाणी काय करतात, तर स्टेरिक हँड्रन्समुळे, कशामुळे, तर स्टेरिक हँड्रन्समुळे त्या ठिकाणी अल्कोहोल असेल किंवा कार्बोक्झिलिक ॲसिड असेल हे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बल्कियर ग्रुप जर प्रेझेंट असतील तर स्टेरिक हँड्रन्समुळे त्या ठिकाणी रिॲक्शनचा रेट जो आहे तो स्लो डाऊन केला जातो. मग आता पुढचा प्रश्न JEE, नीट आणि CET एक्झाममध्ये तुम्हाला विचारताना क्वेश्चन कशावरती विचारला जातो, रिॲक्शनचा रेट जो आहे तो रेटवरती क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला विचारला जातो. रिॲक्टिव्हिटी ऑर्डर असेल अल्कोहोलची किंवा कार्बोक्झिलिक ॲसिडची हिस्टरिफिकेशन रिॲक्शनमध्ये विचारली जाते. मग त्यामध्ये 4 मॉलिक्युल्स दिले जातील, 3 मॉलिक्युल्स दिले जातील आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ऑर्डर जे ती इन्क्रीजिंग ऑर्डर किंवा डिक्रीजिंग ऑर्डर जे ती तुम्हाला असाइन करायला विचारली जाते किंवा त्या ठिकाणी ओळखायला विचारली जाते. पर्याय तुम्हाला दिलेले असतातच. ठीक आहे. आता पॉईंट अगोदर मेन्शन करूया, नंतर त्या ठिकाणी रिॲक्टिव्हिटी ऑर्डर जे आहे ते आपण त्या ठिकाणी एक्सप्लेन करूया. ठीक आहे. पहिला पॉईंट मी काय एक्सप्लेन केला, द रेट ऑफ हिस्टरिफिकेशन reaction is slowed down when bulkier groups are present near the reaction site, This is due to steric hindrance. ठीक आहे. हे कशामुळे होतं तर स्टेरिक हँड्रन्समुळे. आता याच्यामध्ये मी सांगितलं होतं काय, अल्कोहोल असेल किंवा फेनॉल असेल, ठीक आहे, रिॲक्शनमध्ये
मध्ये बल्कियर ग्रुप जे आहेत ते बल्कियर ग्रुप त्या ठिकाणी काय करणार, रिॲक्शनचा रेट जो आहे तो डिक्रीज करणार. अगोदर आपण त्या ठिकाणी डिफाईन करताना रिॲक्टिव्हिटी ऑर्डर जे ती अल्कोहोलची बघूया. ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल इन इस्टरिफिकेशन. ठीक आहे. आता यामध्ये ऑर्डरमध्ये पहिल्यांदा सगळ्यात जास्त रिॲक्टिव्हिटी मी कशाची आहे ती डिफाईन करतो. CH3OH हा जो आहे तो सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह मॉलिक्यूल आहे हिस्टरिफिकेशन प्रोसेसमध्ये. CH3OH कार्बन ॲटम एकच आहे, बल्कियर ग्रुप त्या ठिकाणी कोणताही नाही. हायड्रोजन ॲटम जे आहेत ते लायटर आहेत, बरोबर. त्यामुळे स्टेरिक हँड्रन्स जो आहे तो स्टेरिक हँड्रन्स त्या ठिकाणी काय राहणार, CH3 ग्रुपचा सगळ्यात कमी राहणार. म्हणजेच सगळ्यात जास्त रिॲक्टिव्हिटी अल्कोहोलमध्ये या मिथाईल अल्कोहोलची राहते. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो म्हणजे प्रायमरी अल्कोहोल. कोणतं येते, प्रायमरी अल्कोहोल. मग त्यामध्ये डिफाईन करताना मी या पद्धतीने डिफाईन करतो. RCH2OH हे जे प्रायमरी अल्कोहोल हे सुद्धा प्रायमरीच आहे, पण त्याच्यामध्ये नेक्स्ट जे राहिलेले हे सोडून प्रायमरी अल्कोहोल दुसरे जे त्याच्यामध्ये त्याची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर जे हे काय राहते, मिथेनॉलपेक्षा कमी राहते. त्याच्यानंतर जर बघितलं तर सेकंडरी अल्कोहोल म्हणजे त्या ठिकाणी RCH R डॅश आणि OH बल्कियर ग्रुप वाढले. इथं एकच अल्काईल ग्रुप आहे, इथं किती झाले, 2 अल्काईल ग्रुप. म्हणजे जर रिएक्शनचा रेट काय झाला, कमी झाला. आणि शेवटी कोण येणार आहे तुमचं, टर्शरी अल्कोहोल. या टर्शरी अल्कोहोलमध्ये जर बघितलं तर RC R डॅश आणि R डबल डॅश OH याचा रिॲक्शनचा रेट जो आहे तो सगळ्यात कमी असणार. बल्कियर ग्रुप्स किती झाले, इथं 3 बल्कियर ग्रुप झाले. या स्टेरिक हायड्रन्समुळे या कार्बोक्सिलिक ॲसिड बरोबर रिॲक्शन जे आहे ते रिॲक्शन फास्ट होत नाही. आलं लक्षात. हा महत्त्वाचा पार्ट आहे, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन जो आहे तो विचारला जातो. ठीक आहे. तर नेक्स्ट पुढचा ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी. ठीक आहे, किंवा मी पाठीमध्ये इथं डिफाईन करतो. ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड in the esterification is. पहिल्यांदा आता यामध्ये बघा, स्टेरिक हायड्रॉन सगळ्यात कमी अल्कोहोलमध्ये कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये कोणत्या मॉलिक्यूलमध्ये राहतो, HC डबल बॉन्ड OH. कुठलं ॲसिड आहे, फॉर्मिक ॲसिड जे आहे याची रिॲक्टिव्हिटी जी आहे तर रिॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त राहते. ठीक आहे. त्याच्यामध्ये इथं जर बघितलं तर बल्कियर ग्रुप कोणता आहे, एकच हायड्रोजन ॲटम आहे, तो त्या ठिकाणी लायटर आहे, बल्कियर नाही. त्याच्यामुळे याची रिॲक्टिव्हिटी काय राहणार, सगळ्यात जास्त राहणार. ठीक आहे. देन पुढं CH3COOH ॲसिटिक ॲसिड याची रिॲक्टिव्हिटी ही काय होणार आहे, कमी होणार आहे. इथं जर बघितलं तर कार्बन ॲटमला डायरेक्टली CH ग्रुप आहे, म्हणजे बल्कियर ग्रुप आला, बरोबर. बल्कियर ग्रुप त्या ठिकाणी काय करणार, रिॲक्शनचा रेट स्लो डाऊन करणार. देन नेक्स्ट जे त्याच्यामध्ये देन CH2COOH हे जे आहे हे ॲसिड याच्यामध्ये जर बघितलं तर हा कार्बन ॲटम पुन्हा CH2 आणि पुन्हा अल्काईल ग्रुप त्याच्यामध्ये एंटर झालेला आहे. म्हणजेच रिॲक्शनचा रेट जो आहे तो अजून काय होणार, कमी होणार. पुन्हा अजून नेक्स्ट केसमध्ये देन CH R डॅश आणि COOH हे ॲसिड आहे. इथं जर बघितलं कार्बन ॲटम कार्बोक्सिलिक ॲसिड फंक्शनल ग्रुप, पुन्हा त्या ठिकाणी कार्बन ॲटम 2 अल्काईल ग्रुप्स आले. म्हणजे त्या ठिकाणी काय झालं, बल्कियर ग्रुप्स काय करतील, रिॲक्शनचा रेट स्लो डाऊन करतील. आणि शेवटी सगळ्यात कोण येणार आहे, लास्ट RC R डॅश R डबल डॅश आणि COOH हा जो मॉलिक्यूल आहे याच्यामध्ये सगळ्यात कमी रिॲक्टिव्हिटी राहणार. अल्काईल ग्रुप किती झाले, 3 झाले. म्हणजेच बल्कियर ग्रुप काय करेल तर रिॲक्शन जे आहे ते रिॲक्शनचा रेट स्लो डाऊन करेल. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन विचारले जातात. महत्त्वाचा पार्ट आहे. पुन्हा एकदा सांगतोय,
बघा CET नीट आणि JEE एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. मी दिलेले आहे हेच मॉलिक्यूल देतील असं काही नाही. तुम्हाला देताना हेच कॉम्बिनेशन दिलं जाणार, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. फक्त त्याच्यामध्ये मॉलिक्यूल जे आहेत ते मॉलिक्यूल्समध्ये तुम्हाला कुठलेही मॉलिक्यूल दिले जातील. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ॲरोमॅटिक सिस्टीम दिली जाईल किंवा त्या ठिकाणी तुम्हाला एखादा डबल बॉन्ड ॲडजस्टंट पोझिशनला दिलं जाईल. त्याच्यामध्ये मग इलेक्ट्रॉनिक इफेक्ट आपण स्टडी केलेले आहेत. त्या इफेक्टप्रमाणे तुम्हाला ती ऑर्डर जी आहे ती ऑर्डर डिफाईन करावी लागेल. ज्यावेळेस आपण MCQचं प्रॅक्टिस वगैरे बघणार आहोत त्यावेळेस त्या ठिकाणी ते क्वेश्चन जे ते क्वेश्चन येणारच आहेत. त्यावेळेस आपण त्या ठिकाणी ते स्टडी करणार आहोत किंवा सोडवणार आहोतच. ह्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल सॉल्व करूया. एक्झाम्पल घेताना मी त्या ठिकाणी काय घेतो आहे, HC डबल बॉन्ड OOH हे त्या ठिकाणी काय घेतलेलं आहे, ॲसिड घेतलं आहे. कुठलं आहे तर फॉर्मिक ॲसिड. आणि या फॉर्मिक ॲसिडला रिॲक्ट करताना मी इथिल अल्कोहोलबरोबर रिॲक्ट करतो. रिॲक्शनमध्ये वापरायचं काय आहे तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टेम्परेचर कंडिशन त्याच्यामध्ये 413 केल्विन एवढं टेम्परेचर त्या रिॲक्शनमध्ये वापरलं जातं. OH पार्ट जो आहे तो OH पार्ट कशामधला बाहेर पडणार आहे तर ॲसिडमधला, आणि हायड्रोजन ॲटम कशातला बाहेर पडणार आहे तर अल्कोहोल मॉलिक्यूलमधला. ठीक आहे. मग त्या ठिकाणी फॉर्म होताना इस्टर जे आहे ते इस्टर कोणतं फॉर्म होईल, HC डबल बॉन्ड O, देन पुढे O, C2H5. इकडं बघायचं कोणता ग्रुप आहे, ऑक्सिजन ॲटमच्या या साईडला इथाईल ग्रुप आहे, बरोबर. आता या साईडला त्या ठिकाणी कुठला ग्रुप आहे तर हा ॲसिडिक ग्रुप आहे, बरोबर. नोमेनक्लेचरमध्ये ज्यावेळेस आपण इस्टरचं नोमेनक्लेचर डिफाईन करतो, एक जो आहे तो सबस्टिट्युएंट राहतो, आणि सबस्टिट्युएंट कुठं राहतो तर या ऑक्सिजन ॲटमच्या एका साईडला राहतो, आणि हा सबस्टिट्युएंट आहे. ठीक आहे. इथाईल हा सबस्टिट्युएंट आहे, आणि या साईडला त्या ठिकाणी फॉर्मिक ॲसिडचा मॉलिक्यूल आहे, फॉर्मेट, इथाईल फॉर्मेट. ATE फक्त त्या ठिकाणी लावायचं. IC ॲसिडच्या जागेवरती ATE हे फक्त येतं, इथाईल फॉर्मेट हे त्याचं नोमेनक्लेचर प्लस H2O. ठीक आहे. त्याप्रमाणे एक्झाम्पल जे ते एक्झाम्पल्स हे वरती आपण जनरल रिॲक्शन बघितलेलं त्याप्रमाणे आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. हे एक्झाम्पल जे ते तुम्ही सोडवा. CH3 देन C डबल बॉन्ड OH प्लस CH3OH सॉल्व करा हे एक्झाम्पल वहीमध्ये. नेक्स्ट त्याच्यानंतर पुढं आता इस्टरिफिकेशन रिॲक्शनमध्ये पुढे राहिलेलं आपलं काय तर इस्टरिफिकेशन रिॲक्शन फक्त अल्कोहोल, फेनॉल आणि कार्बोक्सिलिक ॲसिड याच्याबरोबरच रिॲक्शन होऊन इस्टर फॉर्म होता असं नाही. त्याचबरोबर त्या ठिकाणी हे अल्कोहोल्स आणि फेनॉल्स ॲसिड अनहायड्राईड बरोबर सुद्धा रिॲक्ट होतात, आणि त्याच्यामध्ये इस्टर जे ते इस्टर फॉर्म होतं. ठीक आहे. मी अगोदर रिॲक्शनची कमांड राईट करतो. अल्कोहोल्स and phenols react with acid anhydride in to form ester. ॲसिड अनहायड्राईड बरोबर सुद्धा त्या ठिकाणी रिॲक्ट होऊन इस्टर जे ते इस्टर त्याच्यामध्ये फॉर्म केले जातात. ठीक आहे. मग अल्कोहोलचा मॉलिक्यूल अगोदर मी राईट करतो ROH प्लस ॲसिड अनहायड्राईड म्हणलं की RC डबल बॉन्ड C डबल बॉन्ड O आणि R डॅश हे त्या ठिकाणी काय आहे ॲसिड अनहायड्राईड आहे, आणि हे अल्कोहोल आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये अल्कोहोल नेहमीप्रमाणे अल्कोहोलमधला पार्ट कोणता जाणार आहे तर H हा पार्ट त्या ठिकाणी रिमूव्ह होणार आहे. आता याच्यामध्ये रिमेनिंग जे आहे तर रिमेनिंग जो मॉलिक्यूल आहे तो कुठला आहे तर ॲसिड अनहायड्राईडचा आहे. याच्यामध्ये हा मॉलिक्यूल जो आहे तो या पोझिशनवरून त्या ठिकाणी ब्रेक होतो, आणि ब्रेक झाल्यानंतर त्याच्यामध्ये हा जो आहे तो ब्रेक होताना तर या रिॲक्शनमध्ये मॉलिक्यूल ब्रेक होताना अल्कोहोलमधला हा हायड्रोजन ॲटम जाणार आहे निघून, बरोबर. आणि हा RC डबल बॉन्ड O हा ग्रुप जो आहे तो त्या ठिकाणी कंबाईन होतो. कंबाईन झाल्यानंतर ॲसिडचा मॉलिक्यूल एक फॉर्म होतो. याच्यामध्ये
ॲसिड फॉर्म होताना कुठलं फॉर्म होतं आहे, RC डबल बॉन्ड OH आणि इस्टर त्याच्यामध्ये फॉर्म होणार आहे. ROC डबल बॉन्ड O आणि R डॅश हे इस्टर जे ते इस्टर फॉर्म होईल अलॉंग विथ दॅट ॲसिडचा मॉलिक्यूल जो आहे तो त्याच्यामध्ये फॉर्म होतो. RC डबल बॉन्ड O आणि H प्लस हा त्या ठिकाणी रिॲक्शनमध्ये डिफाईन करायचं आहे. हे जर नाही डिफाईन केलं तर तुम्हाला मार्क मिळणार नाही. महत्त्वाचा पार्ट आहे. एक तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲरोवरती डिफाईन करा किंवा H प्लस जे ते H प्लस त्या ॲरोवरती डिफाईन करा. इस्टरिफिकेशन. ठीक आहे. आता या ठिकाणी फेनॉल जे आहे ते फेनॉलचं मॉलिक्यूल घेतल्यानंतर तर फेनॉल मी डिफाईन करताना ArOH या पद्धतीने डिफाईन करतो आहे. फेनॉल हे तुमचं अल्कोहोल आहे, हे ॲसिड अनहायड्राईड आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये फेनॉलची रिॲक्शन ॲसिड अनहायड्राईड बरोबर केल्यानंतर याच्यामध्ये फॉर्म होताना इस्टर जे आहे ते इस्टर कोणतं फॉर्म होते बघा, इस्टरिफिकेशन. हा H पार्ट फेनॉलमधला निघून जाईल, त्याचबरोबर इथला ॲसिड अनहायड्राईडमधला हा C डबल बॉन्ड O पार्ट जो आहे तो त्या ठिकाणी H बरोबर कंबाईन होते. ठीक आहे. इस्टर फॉर्म होताना ArC डबल बॉन्ड O आणि R डॅश. ठीक आहे. आणि ॲसिड कोणतं फॉर्म होते, RC डबल बॉन्ड OH हे त्या ठिकाणी कार्बोक्सिलिक ॲसिड त्याच्यामध्ये फॉर्म होते. ठीक आहे. कार्बोक्सिलिक ॲसिड आणि हे इस्टर आहे. घेताना आपण त्या ठिकाणी काय घेतले, फेनॉल आणि ॲसिड अनहायड्राईड. ॲसिड अनहायड्राईड. साधी सोपी रिॲक्शन आहे. याच्यामध्ये काहीसुद्धा तुम्हाला अडथळा येणार नाही, अडचण येणार नाही. जर अडचण काही वाटलीच, रिॲक्शन जर समजली नसेल तर पुन्हा एकदा मला त्या ठिकाणी मेसेज करून सांगा की सर ही रिॲक्शन समजलेली नाही. ॲसिड अनहायड्राईड नंतर त्या ठिकाणी हे जे एस्टर जे आहे ते इस्टर फॉर्म होताना अल्कोहोल आणि फेनॉल हे त्या ठिकाणी असाईल क्लोराईड बरोबर ज्यावेळेस ॲसिड क्लोराईड बरोबर त्या ठिकाणी रिॲक्ट केलं जातं त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये हे इस्टर जे ते इस्टर फॉर्म होते. ठीक आहे. म्हणजेच अल्कोहोल रिॲक्ट्स विथ अल्कोहोल अँड फेनॉल रिॲक्ट्स विथ ॲसिड क्लोराईड बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये इस्टर जे ते इस्टरचं फॉर्मेशन होते. ठीक आहे. ROH हे अल्कोहोलचा मॉलिक्यूल आहे. देन C डबल बॉन्ड OR हे ॲसिड क्लोराईड आहे. ॲसिड क्लोराईड. आता यामध्ये महत्त्वाचा पार्ट जो आहे तो अगोदर लक्षात घ्या, ज्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. ज्यावेळेस हे अल्कोहोल ॲसिड क्लोराईड बरोबर रिॲक्ट होतं त्यावेळेस त्या रिॲक्शनमध्ये बेस वापरला जातो. बेस कुठला बेस वापरला जातो, पायरिडाईन हा त्या ठिकाणी बेस जो आहे तो रिॲक्शनमध्ये वापरला जातो. आता हा पायरिडाईन बेस का वापरला जातो, तर ज्यावेळेस ही रिॲक्शन होते त्यावेळेस इथला हा तुमचा हायड्रोजन ॲटम अल्कोहोलचा मधला आणि हा क्लोरीन ॲटम जो आहे तो ॲसिड क्लोराईडमधला बाहेर पडतो आणि बाहेर पडल्यानंतर त्याच्यामध्ये काय प्रोड्यूस होतं आहे, तर HCl जे आहे ते HCl प्रोड्यूस होतं आणि हे ॲसिड आहे बरोबर. आणि या ॲसिडला न्यूट्रलाइज करण्यासाठी त्याच्यामध्ये पायरिडीन हा बेस जो आहे तो त्याच्यामध्ये वापरला जातो. ठीक आहे. आता पायरिडीन हा बेस वापरल्यानंतर
हे त्याच्यामध्ये हे HClचं न्यूट्रलायझेशन जे आहे ते न्यूट्रलायझेशन होतं. त्यामुळे काय होतं तर ही बॅकवर्ड रिॲक्शन जे आहे ते बॅकवर्ड रिॲक्शन पुन्हा घडून येत नाही. ज्यावेळेस HCl प्रोड्यूस होतं त्यावेळेस पुन्हा त्या ठिकाणी बॅकवर्ड रिॲक्शन होते. मग बॅकवर्ड रिॲक्शन अवॉइड करण्यासाठी त्या रिॲक्शनमध्ये हा पायरिडिन जो आहे तो पायरिडिन बेस वापरला जातो. ठीक आहे. आता रिॲक्शनमध्ये इस्टर फॉर्म होते RO देन C++ O आणि R हे इस्टर जे तर इस्टर रिॲक्शनमध्ये फॉर्म होणार आहे. हे झाली तिसरा त्याच्यामधला जो पॉईंट आहे तो. ठीक आहे. ज्यावेळेस फेनॉल घेऊ आपण ArOH फेनॉल त्याची रिॲक्शन ॲसाइल क्लोराईड बरोबर कॅरेड आउट केली. त्यावेळेस त्या रिॲक्शनमध्ये आपल्याला वापरायचं काय आहे तर पायरिडाईन हा बेस वापरायचा आहे. देन रिॲक्शनमध्ये प्रोड्यूस काय होईल ArOC++O आणि R डॅश म्हणजे H ॲटम ह्या फेनॉलमधला आणि Cl ॲटम या ॲसिड क्लोराईडमधला कंबाईन होईल आणि HCl जे ते HCl त्याच्यामध्ये फॉर्म होईल आणि इस्टर जे ते इस्टर त्याच्याबरोबर त्या ठिकाणी फॉर्म होणार आहे. ठीक आहे. तिन्ही पण आपण रिॲक्शन बघितलेलं बघा, काहीसुद्धा अवघड नाही. त्या तिन्ही पण रिॲक्शनमध्ये लक्षात काय ठेवायचं आहे तर तुमचा जो अल्कोहोल असेल किंवा फेनॉल असेल त्याच्यामधला हायड्रोजन ॲटम बाहेर जातो. लक्षात ठेवायचं OH ग्रुप त्याच्यामधला बाहेर पडत नाही, महत्त्वाचा पार्ट. आणि कार्बॉक्सिलिक ॲसिड असेल तर त्याच्यामधला OH ग्रुप आणि तुमचं त्या ठिकाणी इस्टर असेल तर त्या इस्टरमधला त्या ठिकाणी बाहेर पडताना कुठला ग्रुप बाहेर पडतोय RC++OO- म्हणजेच काय तर आयन जे आहे ते आयन त्या ठिकाणी बाहेर पडते. कार्बोक्झायलेट आयन त्याच्यामधून बाहेर पडतं हे लक्षात ठेवायचं. आणि ज्यावेळेस ॲसिड क्लोराईड असेल त्या ॲसिड क्लोराईडमध्ये हा क्लोरीन ॲटम जो आहे तो क्लोरीन ॲटम त्याच्यामधून बाहेर पडतो. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. एक पार्ट जर लक्षात ठेवला तरी त्या ठिकाणी चालू शकतो. अल्कोहोलमधला किंवा फेनॉलमधला हायड्रोजन ॲटम सिम्पली बाहेर पडतो. बाकीचं तुम्हाला त्या ठिकाणी रिॲक्शन जे आहे ते रिॲक्शन राईट करता येईल. आणि त्यामध्ये महत्त्वाचा पार्ट कोणता आहे तर रिॲक्शनमध्ये ज्यावेळेस कार्बॉक्सिलिक ॲसिड तुम्ही ट्रीट करताय त्यावेळेस त्या ठिकाणी त्याच्यामध्ये घेताना कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हा त्या ठिकाणी एजंट घ्यायचा. ठीक आहे. एक्झाम्पल आपण बघू याच्यामध्ये. एक्झाम्पलमध्ये CH3 CH2OH हे अल्कोहोल घेतलेलं आहे मी आणि इकडं घेताना Cl C++O आणि CH3 हे घेतलेलं आहे. ठीक आहे. तर रिॲक्शनमध्ये पायरिडाईन हा बेस वापरायचाच आहे. पायरिडाईन बेस वापरला. आता याच्यामध्ये इस्टर जे आहे ते इस्टर फॉर्म होताना कोणतं इस्टर फॉर्म होतं हे आपल्याला बघायचं. अल्कोहोलमधला हायड्रोजन ॲटम इथला हा क्लोरीन ॲटम बाहेर पडणार आहे. इस्टर फॉर्म होताना कोणतं फॉर्म होईल CH3 CH2 देन OC++O आणि CH3. ठीक आहे. हे इस्टर जे आहे ते इस्टर त्याच्यामध्ये फॉर्म होणार आहे. आता या इस्टरचं नोमेनक्लेचर जे आहे ते नोमेनक्लेचर आपल्याला डिफाईन करायचं आहे. मग नोमेनक्लेचर त्या ठिकाणी काय येणार बघा. या साईडला ग्रुप कोणता आहे अगोदर तो ग्रुप राईट करायचा. इथाईल ग्रुप आहे बरोबर, इथाईल. देन या साईडला त्या ठिकाणी कुठला ग्रुप आहे बघा ॲसिटिक ॲसिडचा डेरिव्हेटिव्ह आहे. इकडून हे कन्सिडर करा ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडमधला ॲसिटिक ॲसिडचं त्या ठिकाणी कन्व्हर्जन कशामध्ये होईल इथाईल ॲसिटेट. कशामध्ये होईल इथाईल ॲसिटेट. IC ॲसिडच्या जागेवर फक्त काय येणार आहे ATE. ठीक आहे. इथाईल ॲसिडेट अलॉंग विथ दॅट HCl. देन हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. CH3 देन OH प्लस Cl C++O CH3 हे एक एक्झाम्पल सॉल्व करा. दुसरं एक्झाम्पल त्याच्यामध्ये CH3 CH2OH प्लस CH3 C++O OC++O आणि CH3 हे दोन एक्झाम्पलचे ते दोन एक्झाम्पल वहीमध्ये तुमच्या सॉल्व करा. जर रिॲक्शनमध्ये काय अडचण असेल तर पुन्हा त्या ठिकाणी ग्रुपवरती मेसेज टाका कोणता पार्ट समजला नसेल तर. ठीक आहे. पुन्हा एकदा बघूया आपण रिॲक्शन एकदा रिवाईज करूया 1-2 मिनटामध्ये. महत्त्वाची रिॲक्शन आहे.
पहिला पॉईंट आपण त्या ठिकाणी कोणता बघितलेला होता, इस्टरिफिकेशनची डेफिनेशन, साधी सोपी डेफिनेशन आहे. रिॲक्शन बिटवीन अल्कोहोल फेनॉल विथ कार्बोक्सिलिक ॲसिड फॉर्म अँड इस्टर इज कॉल्ड इस्टरिफिकेशन. देन नेक्स्ट पॉईंट कोणता बघितला आहे, त्याच्यामध्ये इस्टरचं फॉर्मेशन होताना एच पार्ट आणि ओ एच पार्ट कुठून येतो हे बघितलेलं. वॉटर मॉलिक्यूल लॉस्ट केला जातो एच पार्ट अल्कोहोलमधला आणि ओ एच पार्ट जो आहे तो ॲसिडमधला त्या ठिकाणी बाहेर पडून वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होते. फॉरवर्ड रिॲक्शन इस्टरिफिकेशन, बॅकवर्ड रिॲक्शन ही हायड्रोलायसिस रिॲक्शन आहे. H2SO4 हा त्या ठिकाणी कॅटलिस्ट म्हणून सुद्धा वर्क करतो, त्याचबरोबर त्या ठिकाणी डिहायड्रेटिंग एजंट म्हणून सुद्धा वर्क होतो. त्याच्यानंतर आपण ही जनरल रिॲक्शन जी आहे ती डिफाईन केलेली आहे. देन नेक्स्ट पुढे हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, त्याच्यामध्ये इस्टरिफिकेशनचा रेट जो आहे तो कशावरती डिपेंड आहे, तर अल्काईल ग्रुप जे आहे त्या अल्काईल ग्रुप रिॲक्शन साईडला त्या ठिकाणी किती आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे बल्कियर ग्रुप जे असतील ते त्या ठिकाणी काय करणार आहेत, रिॲक्शनचा रेट जो आहे तो स्लो डाऊन करणार आहे. ठीक आहे, हा एक पॉईंट त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. ठीक आहे, स्टेरिक हँड्रन्समुळे त्या ठिकाणी ही रिॲक्शनचा रेट जो आहे तो स्लो डाऊन केला जातो. रिॲक्टिव्हिटी ऑर्डर अल्कोहोलमधली इस्टरिफिकेशन रिॲक्शनमधली या पद्धतीनं आहे, डिफाईन केलेले आहे. मिथेनॉल, त्यानंतर प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल. सगळ्यात जास्त रिॲक्टिव्हिटी कोणाची राहते, तर मिथाईल अल्कोहोलची. विच ऑफ द फॉलोइंग हॅज अ हायेस्ट which of the following has highest reactivity towards esterification reaction. कसाही क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाईल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चनचा ॲन्सर जे ते चूज करता आलं पाहिजे. कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये त्या ठिकाणी सगळ्यात जास्त रिॲक्टिव्हिटी कशाची राहते, फॉर्मिक ॲसिडची. नंतर त्या ठिकाणी ऑर्डर जे आहे ते ऑर्डर आपण एक्सप्लेन केलेली आहे, डिफाईन केलेली आहे. देन नेक्स्ट पुढचं जे आहे त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल एक बघितलं होतं. एक्झाम्पलमध्ये त्या ठिकाणी हे ॲसिड जे आहे ते ॲसिड आपण कशाबरोबर, फॉर्मिक ॲसिड आणि इथाईल अल्कोहोल हे ट्रीट केल्यानंतर त्याच्यामध्ये काय फॉर्म होते, तर इथाईल फॉर्मेट जे आहे ते इथाईल फॉर्मेट फॉर्म होते. एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायला दिलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे अल्कोहोल आणि फेनॉल जे आहेत हे त्या ठिकाणी ॲसिड अनहायड्राईड बरोबर ज्यावेळेस रिॲक्ट होतात त्यावेळेससुद्धा त्या रिॲक्शनमध्ये इस्टर जे ते इस्टर फॉर्म होते. अल्कोहोलमधला एच पार्ट आणि ॲसिड अनहायड्राईडमधला RC डबल बॉन्ड O कार्बोक्सायलेट आयन जे हे त्या ठिकाणी कंबाईन होऊन त्या ठिकाणी ॲसिड आणि इस्टर जे ते इस्टर त्याच्यामध्ये फॉर्म होते. ठीक आहे, देन त्याच्यामध्ये शेवटचा जो पॉईंट आहे तो आपण बघितला होता कोणता, तर ज्यावेळेस अल्कोहोल आणि फेनॉल हे ॲसिड क्लोराईड बरोबर रिॲक्ट होतात त्यावेळेस त्याच्यामध्ये इस्टर जे ते इस्टर फॉर्म होतं आणि HCl जे ते HClसुद्धा त्याच्यामध्ये फॉर्म होते. फक्त रिॲक्शनमध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, तर रिॲक्शनमध्ये वापरताना स्ट्रॉंग बेस पायरिडिन हा त्या ठिकाणी वापरला जातो, कारण की जे HCl प्रोड्यूस होतं त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी हा स्ट्रॉंग बेस जो आहे तो रिॲक्शनमध्ये वापरला जातो. जनरल रिॲक्शन आपण बघितलेले आहेत, एक एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे आणि नंतर हे 2 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करण्यासाठी दिलेली आहे, ती सॉल्व करा आणि नंतर नोट जे आहेत ते नोट्स मला दाखवा.